असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी। झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी। हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला। तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला। होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू दे दिलास। तुफान पेटू देऊली पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी। झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी। झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती। नमस्कार, मी आकाश शिवाजी राऊत। नुकतीच माझी 2022ला PSI पदी निवड झाली। 1 ऑगस्टला निकाल लागला। खरं तर ही 6 वर्षाची तयारी होती। माझं 2020ला ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मी प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण गावाकडेच केलं। सांगोला तालुक्यातील मी आहे। त्यानंतर मग पुढं काय करायचं 12वी नंतर। मग माझ्या डोक्यात एकच होतं की PSI व्हायचं आपल्याला। पण 12वी नंतर मी पुण्यात आलो आणि त्यानंतर मी ठरवलं की आता PSI व्हायचं आहे म्हटल्यावर ग्रॅज्युएशन लागल, म्हणून मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेतलं आणि PSIची तयारी सुरू केली। टार्गेटच माझं सुरुवातीपासून PSI होतं। मग 2020ला मी पहिला अटेम्प्ट दिला ग्रॅज्युएशन नंतरचा आणि प्री पास झालो आणि त्यानंतर मग मेन्सची तयारी सुरू केली। पण प्रीमध्ये प्री पास झाल्यावर एवढं हवेत गेलो की मेन्स पण एक टप्पा असतो हे माझ्या डोक्यातच राहिलं नाही। मग 20च्या मेन्सवर केस पडली, त्यामुळे 20ची मेन्स 1 वर्ष झालीच नव्हती। त्यामुळे मी चांगली तयारी सुरू केली। लॉबद्दल भीती होती। मी ज्ञानेश्वर पाटील सरांना कॉल केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ऑनलाईन बॅच आपली अवेलेबल आहे, तुम्ही ऑनलाईन क्लास करू शकता। मग ते क्लास केल्यानंतर मला म्हणजे लॉबद्दलची भीती गेली। पण 20ला माझा फायनल रिझल्ट 0.25 गेला आणि त्याच्या अगोदरच 21ची मेन्स पण झाली। 21चा रिझल्ट पण माझा 13 मार्कांनी गेला। मग आता 22 लास्ट चान्स होता, कारण 23 नंतर लॉ बदलणार होता। मग म्हणलं आता 22 सुट्टी द्यायची नाही। मग 22ला म्हणलं आता सगळाच लॉ करायचा। मग पूर्ण मी IPC CRPC एव्हिडन्स पूर्ण पाठ केलता। त्यानंतर GS कडे माझं दुर्लक्ष झालं, कारण लॉ मराठी इंग्लिशकडेच मेन्सला आपण एवढं लक्ष देतो की आपलं GS कडे दुर्लक्ष होतं। मग मी GSचं पण चांगलं प्रिपरेशन केलं आणि लॉचं पण चांगलं प्रिपरेशन केलं आणि माझा फर्स्ट पेपरला 72 स्कोर आला, 73 आला आणि सेकंड पेपरला 81, अशी टोटल मिळून 154 मार्क आली 200 पैकी मला आणि माझी 86वी रँक बसली PSIला। खरं तर कसं असते लास्टला तुम्ही जसं जसं वय वाढत जाईल किंवा जसं जसं तुम्ही फेल होत जाईल तसं संयम सुटत जातो आणि मग शेवटी स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होत जातो। मग एक वेळ अशी होती की बास सोडून द्यावं सगळं, पण तीच एक गोष्ट महत्त्वाची असते की तिथं आपण टिकून राहिलं पाहिजे आणि ती मी टिकवली 2023 या वर्षी आणि 1 तारखेला माझा रिझल्ट लागला आणि दिवसच बदलले थोडक्यात सगळे। म्हणजे
तुम्ही जे प्रिपरेशन करताना डोक्यात विचार येतात त्यापेक्षा एक गुलाल पडल्यानंतरचे दिवस हे वेगळे दिवस असतात खूप. आणि घरच्यांनी मला ह्या प्रवासात एवढी साथ दिली म्हणजे अशी साथ सगळ्यांना मिळावं अशी मी प्रार्थना करतो. कारण आई वडिलांची साथ आणि भावाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो MPSCच्या प्रवासात. कारण PSI फक्त लायब्ररीत अभ्यास करून होत नाही, कारण त्यासाठी घरचा मॉरल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि तो मला इथं भेटला. त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे आणि आयुष्यभर ऋणी राहील. पाय भुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती. पाय भुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती.